राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे जनसंपर्क तालुक्यामध्ये येत आहेत। या यात्रेच्या निमित्तानं राज्य सरकारने ज्या नवीन नवीन योजना आणल्या, आमच्या लाडक्या बहिणींसाठी आणल्या, लाडक्या भावांसाठी आणल्या, लाडक्या लेकींसाठी आणल्या, आमचे वयोवृद्ध असतील किंवा आमच्या मुलींचं मोफत शिक्षण असेल, अशा अनेक योजना गॅस सिलेंडरपासून ज्या राज्य सरकारने त्या बजेटमध्ये जाहीर केले आहेत आणि त्या योजनेच्या एक चांगल्या प्रकारचा फायदा हा आमच्या महिला बहिणी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, आमचा युवा वर्ग असेल, आमची मुलगी असेल, या सर्वांना निश्चित प्रकारे फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। आणि यासाठी ही यात्रा, जनसन्मान यात्रा, ही शुक्रवारी सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये येते। त्याच्या स्वागतासाठी आमचे इंदापूरला सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी संपूर्ण तयारी या निमित्तानं केलेली आहे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद माझ्या बहिणींनी या योजनेला दिला आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठलं झालं असेल तर ते इंदापूर तालुक्यात झालं आणि वाटपही इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्याला आमच्या बहिणींना ती रक्कम मिळाली। त्याचा एक भाऊ या नात्यानं एक मला आनंद आहे। एक तालुक्याचा एक आमदार या नात्यानं मी पण स्वतः जी काय मोठी गाव असल्या मोठ्या गावामध्ये स्वतः गेलो होतो। स्वतः बरोबर तहसीलदार असतील, BDO असतील, CDPO असतील, तलाठी असतील, सर्कल असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आमच्या सुपरवायझर असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि एखाद्या आमच्या बहिणीला अडचण काय, फॉर्म भरताना अडचण काय, एखाद्या बहिणीचं रेशन कार्ड फोडायचं, एखाद्या बहिणीच्या रेशन कार्डमध्ये एखाद्या घरामध्ये तिचं नाव ॲड करायचं, अशा अनेक गोष्टी या निमित्तानं मी स्वतः गावोगावी फिरून तालुक्यामध्ये फिरलो आणि निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणी यामध्ये खूप मोठा एक रिस्पॉन्स या योजनेला या तालुक्यामध्ये मिळाला आणि त्याचा निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीला जो फायदा होणार आहे त्याचा एक आनंद हा निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या त्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्याला झालेला एक आनंद हा माझ्यासाठी खूप मोठा आहे। या निमित्तानं दादा पहिल्यांदा तिथं बारामतीवरून तिथं इंदापूर शहरामध्ये येणार आहेत। तिथं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये साधारणतः 90 कोटीचे रस्ते हे मंजूर केले। त्याचा पहिला भूमिपूजन जे आपले पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे त्यांच्या शेजारीच जो रस्ता तिथं पहिल्यांदा भूमिपूजन होईल। त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वीरश्री मालोजीराजेंच्या गडीचा आपल्या सगळ्यात खूप दिवसाचा विषय होता, त्या गडीचं संवर्धन आणि तिथं शेजारी बाबाचा जो दर्गा आहे की इंदापूर तालुक्याने संपूर्ण राज्याला दाखवले की हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण एक आहोत। शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे आणि आम्ही दोघंही हिंदू मुस्लिम आम्ही भाई आहोत। आणि त्यानंतर तिथं ते पहिल्यांदा वीरश्री मालोजी तिथं त्या जे कामकाज सुरू होणार आहेत तिथं दादा तिथं नतमस्तक होतील। त्यानंतर ते बाबाचा जो शेजारी दर्गा आहे त्या दर्ग्याच्या तिथं दर्शन घेतील। त्यानंतर खाली इंद्रेश्वराच्या तिथं मंदिरात जाऊन इंद्रेश्वराच्या देवाचं दर्शन घेतील आणि ते झाल्यानंतर तिथंच परत एक गटर योजनेचं आपल्या इंदापूर शहराच्या तिथंच तिचं भूमिपूजन तिथं पण लगेच तिथं भूमिपूजन ते करतील
आणि त्यानंतर ते रॅलीने जो आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आजवर कधी एवढं मोठं काम, एक ऐतिहासिक काम, इतिहास त्या कामामुळं एक इंदापूर तालुक्याचा, इंदापूर शहराचा एक चेहरामोहरा बदलणार आहे। एक जी मार्केट, इंदापूर शहराची जी मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये खूप मोठा एक बदलाव होणार आहे। आणि निश्चित प्रकारे व्यापारी वर्ग असेल, कुठलाही व्यावसायिक, छोटा मोठा व्यावसायिक असेल, इतिहासामध्ये खूप असं लोकांना कधी वाटणार नाही, खूप मोठी एक क्रांती म्हणावं लागेल, एक मोठी एक ऐतिहासिक निर्णय मागच्या वेळेस अजितदादा पवार साहेबांनी जो आपल्याला माहिती आहे की उजनी धरणावर जो शिरसोडी पूल जाहीर केला होता, त्या पुलाचं टेंडर झालेलं ते काम, त्याचं भूमिपूजन करण्यासाठी स्वतः अजितदादा तिथून शिरसोडीला येत आहेत। ते भूमिपूजन केल्यानंतर तुम्हाला ते उजनीच्या पुलाचा आज कोणाला महत्त्व वाटणार नाही, पण त्या पुलामुळं इतकं सगळ्यांचंच, मी मला सांगतो की खरंच हा निर्णय, मी दादांचं जेवढे आभार मानावे तेवढे थोडे, की एक ऐतिहासिक निर्णय, ह्या निर्णयामुळं आमूलाग्र बदल ह्या इंदापूर शहरामध्ये सगळ्यामध्ये होणार आहे। मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय की त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे हा सर्वच, म्हणजे दुधाच्या धंद्यापासून, दुधाच्या व्यवसायापासून ते सगळ्या बारीक वर्कशॉप पासून ते आमच्या चर्मकार समाजाच्या दुकानापासून, आमच्या नाभिक समाजाच्या दुकानापासून, व्यापार पेठेपासून, किराणाच्या दुकानांपासून ते तुमच्या बारीक सारीक, म्हणजे सांगायला हरकत नाही, म्हणजे हॉटेल व्यवसाय अनेक त्याचा लाभ होणार आहे। त्या उजनी धरणाच्या पुलाचं जे एक ऐतिहासिक आहे, ते काम कधी होऊ शकलं नसतं, पण ते काम खरंच इंदापूर तालुक्यातल्या व्यापारी मंडळांनी त्यावेळेस मागणी केली आणि स्वतः एक आमदार म्हणून मी स्वतः मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा आम्हाला पण ते शेकवडमध्ये काम मंजूर केलं, त्याचं टेंडर केलं आणि त्याचं भूमिपूजन हे शुक्रवारी दादांच्या हस्ते 10 वाजता होते। ते तिथलं कार्यक्रम उरकून डायरेक्ट दादा सभास्थानी तिथं मार्केट कमिटीच्या दादांची ती जी रॅली ती तिथं येणार आहे आणि त्यामुळे त्या रॅलीला येऊन दादा तिथं ते दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे मला आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणींना, भावांना, तरुण वर्गाला, इथले व्यापारी असतील, तालुक्याच्या सगळ्यांना, सगळ्या गावातील माझ्या नागरिक बंधू भगिनींना एकच सगळ्यांना विनंती करायची की आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी, हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं आणि या यात्रेचा उत्साह वाढवावा, ही विनंती आपल्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील सगळ्या आमच्या बहिणींना पण करतो, आमच्या भावांना पण करतो, आमच्या ज्येष्ठांना पण करतो आणि आपणही त्या कार्यक्रमात पत्रकारांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो।